घाघा त्याच दरम्यान आपण सरळ बोलूया मैदानाकडे. गोलंदाजी मार्क सचिन म्हात्रे आले आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. नक्कीच पहिल्या सामन्यात जी कस राहिली होती ती कस भरून काढण्याचा प्रयत्न सचिन म्हात्रेच्या माध्यमातून बघण्यात येतोय. आपण पाहतो अतिशय सुंदर गोलंदाजी सचिन म्हात्रेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्विंग अँड मिस. 22च्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. पंच कळवतात इट्स 22 बट धावसंख्येत देखील वाढ. 2 धाव फलकावर लागल्यात. नक्कीच चांगली गोलंदाजी सचिन म्हात्रेच्या माध्यमातून. 2 धाव फलकावर आल्यात. सचिन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आहे. इर्शाद फलंदाजी मार्कवर आहे. यावेळेस बाउन्सर पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच गोलंदाजाला पहिली वॉर्निंग देण्यात येते. इट्स 1 बाउन्स. वाईट +1च्या स्वरूपात 2 धावा मिळतात. कालच्या दिवसात आपण बघितलं की अतितटीच्या सामन्यात रघुनाथ माळीने सेकंड बाउन्सर टाकला होता. नो आला होता पण शेवटच्या चेंडूवर मात्र कामगिरी चांगली केली होती. सामना जिंकून दिला होता. आपण एका बाजूला पाहतोय बॉस फायटर संघ घरी जात असताना, कारण 2 सामने जिंकलेत मित्रांनो. त्याच दरम्यान फटका आलाय. सरळ सीमारेषा पार षटकार. तर आपण म्हणत होतो बॉस फायटर्स संघाविषयी. सकाळी मस्तीमध्ये त्यांना म्हणालो होतो की तुम्ही एक फटका आमच्या ट्रॉफीवर खेळलात. पहिल्या नंबरच्या ट्रॉफी आता तुम्हीच घेऊन जा. त्यांनी अगदी सिरियसली घेतला असावं. 2 सामने अगदी जिंकून सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. त्याच दरम्यान आपण पाहतोय बॉस फायटर संघाकडे जर बघितलं तर रायगड प्रीमियर लीग 40+ पर्व पहिलेचा विजेता संघ आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय चांगला चेंडू आलाय. षटकारानंतर कमबॅक केलंय. धावफलकावर 10 धावा लागल्यात. आपण पाहतोय पहिलं षटक सांगतेकडे वळालंय. 10 धावा धावफलकावर. सचिन म्हात्रेची एक वाखण्याजोगी गोलंदाजी. षटकार मात्र नक्कीच आला पण त्यानंतर कमबॅक चांगलं. 2 चेंडू निर्धाव आलेत. आता मात्र एक षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावर लागल्यात. दुसरं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येणार तर आपण पाहतोय की एल किंग रोहा संघ अप्पा मयेकर यांचा संघ नक्कीच पाहायला मिळतोय की त्या संघाने तयार राहायचंय. या संघाचा विनर, या सामन्याचा विनर वर्सेस तुमची लढत होणार आहे. जर आपण पाहिलं तर या सामन्यातला विनर रोहा संघासोबत खेळणार आहे. सो आपण तयार राहायचंय मित्रांनो. सुपर 8च्या क्वालिफायरची ती लढत असेल. हे दोन्ही संघ आपण पाहतोय. चला आक्रमण अलिबाग. प्रतिनिधी पाठवायचा आहे. लगेच प्रतिनिधी पाठवायचा आहे प्लीज. मागच्या एका सामन्यात थ्रो गोलंदाजावरून बरेच आक्षेप आले होते. प्रतिनिधी पाठवायचा आहे. पाऊण तास उशीर झाला त्याच्यामुळे एक संघाला घरी पाठवावं लागलं. प्रकाश आलेगाना ठोकतोय. सरळ गाव कॉर्नर झोन मध्ये 6 धावांसाठी षटकार. प्रकाश आलेगानाचा विचार केला तर ओपन क्रिकेट गाजवलेला खेळाडू यावेळेस मात्र 40+ क्रिकेट गाजवताना बघायला मिळतोय. पहिल्या सामन्यात सुद्धा उल्लेखनीय फलंदाजी केली होती पण आपल्या संघाला पराभव पत्करावा लागला होता. पण यावेळेस मात्र फटका सजवलाय. चेंडू फेकून दिलाय. गाव कॉर्नर सीमारेषा पार षटकार. आपण पाहतो थोडासा कानमंत्र गोलंदाजाच्या कानात दिलेला असा बघायला मिळतो. त्याच दरम्यान व्हाट अ फंटास्टिक स्लो यॉर्कर.
नक्कीच आपण पाहतो स्लोअर यॉर्करचा वापर करण्यात आला. काही दिवसांपूर्वी मित्रांनो मुथय्या मुरलीधरनवर एक सिनेमा प्रस्थापित केला होता आणि त्या सिनेमाच्या नंतर मुथय्या मुरलीधरनचा एक इंटरव्ह्यू झाला होता. त्याच्यात त्याने एक नक्कीच वाक्य म्हटलं होतं की बॉलिंग 150 इज नॉट अ क्रिकेट. यू हॅव टू बोल स्लोअर बॉल, यू हॅव टू बोल ऑफ कटर, यू हॅव टू बोल लेग कटर, यू हॅव टू बोल स्लोअर यॉर्कर, यू हॅव टू बोल नकल बॉल. नक्कीच तुम्हाला सर्व चेंडू टाकता आले पाहिजे. फक्त 150 टाकणं हे क्रिकेट नाहीये. त्याच दरम्यान आपण पाहतोय धावफलकावर धावा लागल्यात 18 आणि अमर वार्डे यांच्यासाठी पारितोषिक आले. जर हॅट्रिक घेतलीत तर 3000 रुपयाचं पारितोषिक. आणि यावेळेस मात्र फलंदाज इर्शाद बॅक टू द पवेलियन. व्हॉट अ फॅन्टास्टिक डिलिव्हरी. षटकारानंतर स्लोअर यॉर्करला, त्यानंतर एक शॉर्ट पिच चेंडू. त्याच दरम्यान आपण पाहतोय धावफलकावर 18 धावा लागल्यात. नवीन फलंदाज रिजवान फलंदाजी मार्क करायला. मॅन फ्रॉम मांडला, मुरुड मांडल्याचा खेळाडू. आपण पाहतोय की कोरलेच्या पुढे वसलेलं एक छोटंसं गाव बोरली मांडला. आपण पाहतोय रिजवान येतोय फलंदाजी मार्कवर. नक्कीच आपण पाहिलं तर मांडला संघाच्या माध्यमातून कित्येक स्पर्धा आपल्याला आयोजित केलेल्या बघायला मिळतात. आपण मांडला संघाचा एक फलंदाज कालच्या दिवसात बघितला, जफीर दाखवे. जम्बो काय फलंदाजी करतो मित्रांनो जम्बो. अगदी त्याने 2 ते 3 चेंडू एवढे लांब मारले की ते चेंडू परत सुद्धा आले नाहीत. त्याच दरम्यान फलंदाजी मार्कवर रिजवान आलाय आणि स्ट्राईक एंडवर आहे तो प्रकाश हालेकाना. एकवीर अथळ संघाचा तो हिरा ज्याने सुमेध पत्रे, आर्यन खारकर, आदिल कुरेशी सारख्या खेळाडूंना घडवून सोडलंय. यश म्हात्रेला सुद्धा घडवण्यात याचाच मोलाचा वाटा आहे असा प्रकाश हालेकाना फलंदाजी मार्कवर आलाय. मग सुद्धा मी म्हटलं होतं की लहान असताना प्रकाश हालेकानाची स्टायलिश बॅटिंग बघण्यासाठी नक्कीच सर्वजण उत्सुक असायचे. कारण एका हाताने षटकार मारणं, बॅट खाली ठेवून नंतर उचलून षटकार मारणं किंवा चालत जाऊन षटकार मारणं हे आजकालचे खेळाडू करतात. पण ही किमया जी आहे ना ती प्रकाश हालेकानाची आहे. त्याने या गोष्टीला सुरुवात केलेली आहे. आणि आता मात्र 200 रुपयाचं पारितोषिक अमर वार्डे यांच्यासाठी डायरेक्ट हिट साठी आलेला आहे. ताली नको देऊ. नक्कीच आपण पाहतोय अमर वार्डेंकडे सध्या फोन तर नसेल पण समीर चौगुल यांच्या माध्यमातून जीपे झालेला आहे. 200 रुपयाचं काय टिपलाय. नक्कीच आपण पाहतो की काका म्हात्रे आम्हाला म्हणतात की लहानपणी गोट्या खेळायला हव्यात तर त्याच नक्कीच अमर वार्डेने खेळल्या असाव्यात. आणि काय थ्रो केलाय फलंदाज रिजवानला बाद केले. प्रकाश हालेकाना मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. काय क्षेत्ररक्षण केले. षटकारच होता पण काय क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 200 रुपये जीपे झालेले अमर वार्डे यांच्यासाठी. प्रेल नाही अंपायरने रेफर केलं तर चेक केलं जाईल. अंपायरचा येतोय की रेफर करण्यात येतोय. पंचांच्या माध्यमातून पंचांचा इशारा षटकार.
प्रकाश हालेकरांच्या माध्यमातून फटका आला. चांगला प्रयत्न नक्कीच झाला पण थोडंसं मिसजजमेंट झालंय. चांगला प्रयत्न होता मित्रांनो. षटकार तर आलाय. प्रकाश हालेकरांना थांबायची वाट नाही बघा. मिनी हेलिकॉप्टरचा फटका षटकार. यावेळेस पुन्हा एकदा नजरहटी दुर्घटना घटी म्हणालो होतो. नजरहटी दुर्घटना घटी. प्रकाश हालेकरांचा झेल सोडला जातोय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि आता मात्र प्रकाश हालेकरांना जीवदान दिले. कोणत्याच प्रकारची दया दाखवत नाही या फलंदाज. मी झेल सुटायच्या आधीच म्हणलो नजरहटी दुर्घटना घटी आणि ते झालेलं आहे. प्रकाश हालेकरांचा झेल सुटलाय. गोलंदाजी मार्गावर सचिन म्हात्रे आहे. उत्तर कशा प्रकारे मिळणार आणि प्रत्युत्तर कसं देणार. पुन्हा एकदा फटका बसलाय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जातोय. पुरुषोत्तम मग चेंडू खाली. एक धाव मिळेल. धावसंख्या देखील वाढ. 26 धावा धाव फलकावर. स्पेशल 26 रन स्कोर कार्ड पर. तिसरी ओव्हर आपण पाहतोय. धाव फलकावर आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी. प्रकाश हालेकरांना उभा आहे. नवीन फलंदाज रोहन कोळी. उरण इथला खेळाडू रोहन कोळी. उरणचं एक मोठं नाव बघायला मिळते. आपण पाहतोय एक कॉम्बिनेशन ऑरेंज टी शर्ट प्लस ऑरेंज शूज. धावसंख्येत देखील वाढ झाली आहे. 27 धावा धाव फलका. 27 रन्स ऑन स्कोर बोर्ड फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि यावेळेस सचिनच्या माध्यमातून वेगवान चेंडू. पुन्हा इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न अयशस्वी. जिथे एक पण धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा प्राप्त होते. धावसंख्येत 2 ने वाढ. 29 धावा धाव फलकावर. 29 धावा धाव फलकावर आले आहेत. एका चेंडूचा खेळ बाकी. या षटकातील धाव फलकावर धावा आहेत त्या 29 धावा. 29 रन्स ऑन स्कोर बोर्ड. त्याच दरम्यान कार्पेटच्या द्वारे फटका आला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा कोणताच प्रयत्न होत नाही. 3 षटकं झाली. 10.00 च्या सरासरीने 30 धावा धाव फलकावर धावा लागल्यात. नक्कीच आपण पाहतोय अमर वार्डेसाठी पारितोषिक आहे. हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक. काय नजाकत भरा शो केलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा षटकार. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या पोहोचते ती 36. 36 रन्स ऑन स्कोर बोर्ड. धाव फलकावर 36 धावा लागतात. प्रकाश हालेकर आणि रोहन कोळी ही जोडी मैदानात. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. यष्टीरक्षकाला थोडीशी संधी निर्माण झाली होती पण संधी मात्र फार कठीण बघायला मिळाली. 1 धावेचे रूपांतर नक्कीच होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली आहे 37 धावा. 37 रन्स. अजूनही या इनिंग मध्ये 10 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस मात्र स्टंपिंगचं लाऊड अपील केलं पण अपील मात्र फेटाळून लावलंय. कदाचित मिलिंद म्हात्रे मॅन फ्रॉम किहीम यष्टीरक्षकाच्या भूमिकेत अतिशय सुंदर ऑलराऊंडर आहेत मित्रांनो. हा सुद्धा ऑप्शन आहे मित्रांनो गोलंदाजीसाठी. मिलिंद म्हात्रेंना सुद्धा आपण पाहतो की अतिशय सुंदर गोलंदाजी करतात. पॉवर प्ले षटक नेहमी हाताळताना दिसतात. फलंदाजी बघितली तर चांगली फलंदाजी सुद्धा त्यांच्याकडे आहे.
एनएस क्रिकेट लेदर क्रिकेट खेळलेला हा खेळाडू आहे. आपण पाहतोय यावेळेला यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. त्यासोबत आपण पाहिलं सचिन म्हात्रे स्वतः कर्णधार कवचच्या भूमिकेत आहे. त्यानंतर अमर वारडे गोलंदाजाला कानमंत्र देताना. प्रेक्षकांची इच्छा आहे की अमर वारडे यांनी षटक टाकावं. आम्हाला कळतंय त्यांच्यासाठी पारितोषिक सुद्धा बरीच लावली आहेत. यावेळेस फटका सजलाय. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक वन बाउंस चेंडूला फील्ड करेल. धावसंख्येत एक निवाड धावसंख्या झाली आहे 38 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर. 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड. त्याच दरम्यान आपण पाहतोय स्वैर चेंडू अवांतर मारा. स्वैर मारा. धावसंख्येत एकने वाढत धावसंख्या झाली आहे 39 धावा. 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आपण जर पाहिलं सचिन म्हात्रे कर्णधार आहे. त्याला माहिती आहे गोलंदाजी चांगली सुरू आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय एक स्वैर चेंडू आहे. 40 धावा धाव फलकावर लागल्यात. 10 चेंडू बाकी. 10 चेंडू मागे 5 जरी मोठे स्ट्रोक आले ना तरी सामन्यात मजा येऊ शकते मित्रांनो. कारण प्रकाश हालेकाना अजूनही उभा आहे. खराब चेंडूला टोलवलंय. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली पण सरळ जातो चेंडू टिकले. झोन मध्ये 2 षटकांची सांगता झाली. धाव फलकावर धावा आहेत त्या 45. शेवटचं षटक मैदानात. जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न कोण करणार गोलंदाजी. प्रेक्षकांची आतुर इच्छा अमर वारडे गोलंदाजीसाठी यावेत. आम्हाला कळतंय दरम्यान आपण पाहिलं की मिलिंद म्हात्रे मॅन फ्रॉम राजा शिवछत्रपती किम गोलंदाजी मार्कवर आलाय. कशा पद्धतीने फटकेबाजी करणार मिलिंद म्हात्रे. पहिला चेंडू वेगवान होता. कव्हरच्या दिशेने एक धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय मित्रांनो. आता मात्र प्रकाश हालेकाना 5 चेंडू फेस करेल. 5 चेंडू मागे त्याला 2 ते 3 मोठे फटके खेळण्याची गरज. तरच एक सन्मानजनक धावसंख्या नक्कीच मित्रांनो उभी राहू शकते. पहिला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज प्रकाश हालेकाना बॅक टू दी पवेलियन. नक्कीच 22 धावांची वैयक्तिक खेळी करून प्रकाश हालेकाना बाद होतोय. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम श्रीवर्धन मुजम्मिल फलंदाजी मार्कवर चाललाय. म्हणालो होतो मॅन फ्रॉम श्रीवर्धनने मित्रांनो बरेच खेळाडू दिले. त्यात आपण बघितलं तर बरीच मोठी नावं श्रीवर्धन क्रिकेटने नक्कीच श्रीवर्धनच्या माध्यमातून बऱ्याच मोठ्या स्पर्धा रॉयल फेस्टिवल बोरली सोबत टायगर ग्रुप वडवलीच्या माध्यमातून बऱ्याच स्पर्धा आपल्याला बघायला मिळतात. त्याच दरम्यान फटका सजवलाय. काऊकर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न होत नाहीये. धावसंख्या देखणे वाढ. 47 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटचं षटक सुरू आहे. मिलिंद म्हात्रे वाखण्याजोगी गोलंदाजी करतोय मित्रांनो. यावेळेस फटका तर खेचलाय. चेंडू जातोय सरळ काऊकर्नर सीमारेषा पार. षटकार.
शेवटचा 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मिलिंद म्हात्रेचा बॉलिंग मार्क यावेळेस मात्र वाखण्याजोगा चेंडू. इट्स अ प्लम. नक्कीच चेंडू लिफ्ट केला होता. यष्टान मध्ये चेंडू आदळला आणि LBW लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात फलंदाज रोहन कोहली बॅक टू दी पवेलियन. सामन्यातील शेवटचा चेंडू. गोलंदाज मिलिंद म्हात्रे तैनात. फटका सजवलाय. स्ट्रेट रो. चेंडू जातो सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. सुरुवात कशी झाली मान्य नाही पण शेवट मात्र गोल होणार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धाव फलकावर धावा लागल्यात. 59 धावा जिंकण्यासाठी येणारे 30 चेंडू 12.00 च्या सरासरीने 60 धावा ठोकाव्या लागतील. अमर वार्डेसाठी पारितोषिक आले. फलंदाजीला आले तर पप्प्या फोटो काढून 500 रुपयाचं पारितोषिक. अमर वार्डे फलंदाजीसाठी आले तर पप्प्या फोटो यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. लक्षात ठेवा. बॅटिंगला गेले तर 500 आणि हॅट्रिक साठी वेगळे 500 आहेत.
फलंदाजी मार्कवर गोलंदाज पडतोय रणजित रोगे. नवगाव संघाचा रणजित रोगे गोलंदाजी मार्कवर आला तर फलंदाजी मार्क सचिन म्हात्रे. व्हॉट अ फॅन्टास्टिक डिलिव्हरी. पहिलाच चेंडू निर्धाव. 60 डिफेंड करायचे. 60 डिफेंड करायचे आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते. रणजित रोगे एक वाखण्याजोगा रन, परफेक्ट जंप, परफेक्ट रिलीज आणि थोडासा अडथळा निर्माण झालाय. पण पुन्हा एकदा आपण वळूया मैदानाकडे. रणजित रोगे बद्दल म्हणत होतो की परफेक्ट रन, परफेक्ट जंप, परफेक्ट रिलीज. त्याच दरम्यान परफेक्ट चेंडूची गरज असेल मित्रांनो, कारण की सचिन म्हात्रेची विकेट बरंच काहीतरी बोलून जाईल. यावेळेस फटका बसलाय. सचिन म्हात्रे बॅक टू दी पवेलियन. मी म्हणत होतो सचिन म्हात्रेची विकेट बरंच काही बोलून जाईल आणि त्याच दरम्यान फटका फसला. पप्या फोटो यांनी पवेलियन पाशी यायचं आहे. पैसे जमा करायचे आहेत. अमर वाडे फलंदाजीसाठी गेलेत. प्रत्येक षटकारासाठी समीर चौगुले यांच्याकडून 500 रुपये आणि हॅट्रिक साठी 1000 रुपये. पप्या फोटो आपण समालोचक कक्षापाशी यायचं आहे. पारितोषिक जमा झालेलं नाहीये अजून. अमर वाडे फलंदाजीसाठी गेलेत. अमर वाडेंचा जर विचार केला तर थोडेसे आजारात आहेत, तरी सुद्धा पेन किलर खाऊन मैदानात फलंदाजीसाठी गेले. पहिलाचा चेंडू ग्लोव्ज इन हँड होम ग्राउंडवर फलंदाजी करतात. बॅट बघितली तर वॉरियर्सची बॅट परेशी चौकर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेली बॅट आहे. अमर वाडेचा फटका आलाय. सरळ जातो सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षण आहे पण क्षेत्ररक्षण बदल दर्शक सीमारेषा पार. चौकार. 100 रुपयाचा पारितोषिक समीर चौगुले यांच्या माध्यमातून. षटकारासाठी 500 आहेत मित्रांनो. 100 रुपये जमा झाले. षटकारासाठी 500 रुपये आहेत. पप्या फोटो चला 500 रुपये जमा करा. अमर वाडे फलंदाजीसाठी गेलेत. त्याच दरम्यान आपण पाहतो चौकार तर आलाय. चौका तो आया है, छक्का कब आएगा? ये बैट्समैन तो डेंजरस है. मैच कब जिताएगा? अमर वाडे फलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा फटका तर खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. धावसंख्येत 1 निवड. धाव फलकावर धावा लागल्यात. 5 धावा. आपण जर पाहिलं तर ना मित्रांनो, तर राकेश रामनाथकर बॅटिंग वर पोहोचलाय. धडधाकड फलंदाज, भयानक फलंदाजी करतो फलंदाज. पहिलाच चेंडू वेगवान रणजित रोगे. ओहो व्हॉट अ स्पीड. पहिलाच चेंडू निर्धाव टाकलाय. धावसंख्या स्थिरावली आहे 5 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र चेंडूला ठोकून दिलं फाईन लेग झोन मध्ये, पण डिक्लेअरच्या स्वरूपात 1च धाव मिळेल. धावसंख्येत 1 निवाड धावसंख्या झाली आहे.
6 धावा. चला टायमर लावलेला आहे मित्रांनो, टायमर लावलेला आहे. 6 मिनिटं झालेली आहेत. चला 14 मिनिटात आपल्याला 3 षटकार टाकायचे तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल. त्याच दरम्यान आपण पाहतोय अमर वार्डे बॅटिंग एंडवर आहे. निर्धाव चेंडू जातोय. 6 धावा धाव फलकावर. षटकासाठी 500 रुपये आहेत समीर जोगल यांच्याकडून. षटकारासाठी 500 रुपये अमर वार्डेंसाठी पारितोषिक आले. प्रत्येक षटकाराला 500, हॅट्रिक साठी 1000. समीर चौगुले यांच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. एकदा तो नक्कीच मिळेल. धावसंख्येत एक निवाड. 7 धावा धाव फलकावर. 8 धावा धाव फलकावर. रागेश रामनाथकर ठोकतोय. चेंडू जातोय सरळ मिडविकेट सीमारेषा पार. 6 धावांसाठी. धाव संख्येत 6 ने वाढ होते. आता मात्र 21 चेंडू आणि 46 धावांची गरज. नक्कीच राकेश तर ठोकतोय. अमरच्या माध्यमातून फटकेबाजी होत नाहीये. रिव्हर्सचा प्रयत्न अयशस्वी होतोय. 22च्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली आहे 15 धावा धाव फलकावर लागतायत. दिल्ली बहादूर अजूनही 45 धावांची गरज. यावेळेस यष्ट्यांचा वेध घेऊन यष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज राकेश रामनाथकर बॅक टू दी पवेलियन. एल किंग संघाचा कर्णधार टॉस बॉक्स जवळ यायचा आहे पुढील 10 मिनिटात. या सामन्याच्या विनर सोबत आपला मॅच होणार आहे. या सामन्याच्या विनर सोबत टॉस होणार आहे तो 10 मिनिटांनंतर यायचा आहे. सतीश पाटील नक्कीच सकाळी सुद्धा यांची बॅटिंग आपण बघितली. पेण तालुका 40+ असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून एक स्पर्धा आयोजित केलेली आहे. तरी सुद्धा ते क्रिकेटच्या प्रेमासाठी इथपर्यंत आलेत. नक्कीच सतीश पाटील आपण पाहतोय. आता मात्र 18 चेंडू 45 धावांची गरज.
18 चेंडू 45. अमर वार्डे पुन्हा एकदा सामना करतील रणजित रोगे यांचा. प्रत्येक षटकारासाठी समीर चौगुले यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. त्यावेळेस मात्र स्वैर मारा अवांतर मारा. इट्स अ वाईट डिलिव्हरी. धावसंख्येत एक निवाड. 18 चेंडू 44 धावांची गरज. 16 धावा धाव फलकावर आहेत. रणजित रोगे भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. फटका जर खेचलाय. गेंद फलक में जान हलक में. ये तो मोहे मोहे हो गया. नक्कीच या क्षेत्ररक्षकांनी पाकिस्तानचं क्रिकेट बघितलं असावं. नक्कीच काय झेल सोडला मित्रांनो. आपण पाहतोय धावून 3 धावा पूर्ण केल्यात. आता मात्र 17 चेंडू 41 धावांची गरज. 17 चेंडू 41 धावा. अमर वार्डेचा झेल सोडलाय मित्रांनो. आम्हाला आयोजकांमार्फत कळतंय की एक भयानक फलंदाज आहेत. झेल सोडलाय. रोहित शर्मा सुद्धा झेल सोडला होता. 264 ठोकल्या होत्या. आता झेल सोडून फक्त 60च ठोकायचे आहेत. कशा पद्धतीने फटकेबाजी करणार रणजित रोगे पुन्हा एकदा सज्ज. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करत असताना स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक सरसावतोय. 16 चेंडू 41 धावांची गरज. पुन्हा एकदा फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि अफलातून झेल. फलंदाज सतीश पाटील बॅक टू दी पवेलियन. आता मात्र पाहतोय सामना कठीण होत चाललाय. 15 चेंडू 41 धावांची गरज आहे. वेग आहे मित्रांनो. काय वेग आहे. फलंदाजाची बॅट तर येते पण बॅटची एज लावून चेंडू जातोय तो सरळ डिक्लेअर झोन मध्ये. नक्कीच आपण पाहतोय की तब्बल 20 धावा धाव फलकावर. 14 चेंडूं मागे 40 धावांची गरज. 16 चेंडूंमध्ये फक्त 20 धावा ठोकल्या. 14 चेंडूत 40 धावांची गरज. काय घडणार काय बिघडणार. वाह काय गोलंदाजी चालू आहे रणजित रोगेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली 21. नक्कीच आपण पाहिलं तर अजूनही चांगले चांगले फलंदाज बाकी आहेत. 13 चेंडू 39 धावांची गरज. मोठ्या फटक्यांची गरज. त्याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये.
षटकाची समाप्ती होते. 3 षटकं संपलीत. 22 धावा धावफलकावर लागल्या. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू 38 धावांची गरज. नक्कीच 15 मिनिटं झाली आहेत. 5 मिनिटात आपल्याला षटक हाताळायचं, नाहीतर आपल्याला पेनल्टी दिली जाईल. आपण पाहतोय की या सामन्यातला विनर लगेचच रोहा संघासमोर खेळणार आहे. याची नोंद घ्यायची आहे. सुपर 8 साठी तो सामना असेल. आता मात्र 12 चेंडूत 38 धावांची गरज. चेंडू फटका फसलाय, पण झेल पकडण्यात आलाय शाबीर कुरेशी यांच्या माध्यमातून. अमर वार्डे बॅक टू दी पवेलियन. कालच्या दिवसात आपण बघितलं की धाकटी पंढरी, खालापूर, तरंग कलेक्शन हे 2 संघ सुपर 8 मध्ये गेलेत. आजच्या दिवसात बॉस फायटर ओवळे आणि नाखवा स्पोर्ट्स साखर हे 2 संघ गेलेत. आणि या पुढील होईल जो सामना एल किंग्स रोहा विपक्ष या सामन्याचा विनर तो तिसरा संघ असेल आजच्या दिवसातील सुपर 8 मध्ये जाणारा. उद्याच्या दिवसात सुद्धा 3 संघ सुपर 8 मध्ये जातील आणि तदनंतर क्वार्टर फायनल्स, सेमी फायनल्स, फायनल्स, वर्ल्ड कप डिझाईनची भव्य दिव्य ट्रॉफी, तत्सोबत मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक, प्लेयर ऑफ द डे साठी सायकल्स, तत्सोबत आकर्षक चषक आणि रायगड प्रीमियर लीग जिंकण्याचा मान. नक्कीच आपण पाहतोय मार्कवर फलंदाज गेलाय. अजय गोलंदाजी मार्कवर गेलाय, फलंदाजी मार्कवर गेलाय. सामना बराच दूर आहे. 10 चेंडू मागे 38 धावा ठोकायच्या आहेत. दिल्ली बहुत दूर है, बस कुछ ही बड़े स्ट्रोक्स की जरूरत. आपण पाहतो 10 चेंडू 38, 5 मोठे फटके ठोकावे लागतील. फटका तर आलाय, पण क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या झाली आहे 23. आपण पाहतोय की 9 चेंडू 37 धावांची गरज आहे. जर या षटकात 2 जरी मोठे स्ट्रोक आले ना तरी सामन्यात चुरस निर्माण राहील आणि ते खेळण्यासाठी स्ट्राईकवर फलंदाज आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, स्विंग अँड मिस. फलंदाज नक्कीच बीट होतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा टप्पा पाडणारा चेंडू खाली राहिला. स्विंग अँड मिस. येणारे 8 चेंडू आणि 37 धावांची गरज. 7 चेंडू आणि 37 धावांची गरज. 7 चेंडू 37 धावा. 7 बॉल्स 37 रन्स रिक्वायर्ड. 6 षटकार मारले ना तरी सुद्धा 1 बॉल 7 राहतील. यावेळेस गोलंदाजाने मात्र संधी दिली आहे. 7 चेंडू आणि 36 धावांची गरज. एल किंग्स रोहा संघाचा कर्णधाराचा आम्हाला विनंती होती की सर्व खेळाडूंनी पेंडॉल पाशी यायचं आहे. पुढचा सामना आपला होणार आहे. 7 चेंडू 36 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू लाऊड अपील केलं. इट्स अ विकेट. बॅटची गळा घेऊन चेंडू जात होता. जो मध्ये अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण.
झेल मात्र पकडण्यात आलाय आणि आता मात्र 6 चेंडू 36 धावांची गरज. शाबीर 11 थर्ड संघ विजयाकडे वाटचाल करत असताना षटकार यावा अशी प्रेक्षकांची इच्छा आहे ऑन पब्लिक डिमांड. षटकार काही येत नाहीये. एका चेंडूचा खेळ बाकी आहे मित्रांनो. धावसंख्या झाली आहे 27. नक्कीच फॉल ऑन लागलेला आहे कारण अर्ध्या धाव सुद्धा अजून झालेल्या नाहीयेत आणि यावेळेस मात्र चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये. तब्बल 31 धावांनी हा सामना जिंकलाय. शाबीर 11 संघाचं अभिनंदन. तत्सोबत आक्रमण 11 अलिबाग संघाचे नक्कीच आभार.